नमस्कार सर्वांना. तर सर्वांना अभिवादन. कवी कुलगुरू कालिदास दिनानिमित्त आपण आज कालिदासाचं स्मरण करत आहोत. तर हे रामटेकला या कालिदासाचं स्मारक केलेलं आहे. त्याचं श्रेय पूर्वीच्या मंत्रिमंडळातले श्रीकांत जिचकार यांना जातं. त्यांनी हा जो रामगिरी आश्रम मेघदूतामध्ये म्हटलंय तो नागपूर जवळचं रामटेक आहे असं सर्व विद्वानांनी मान्य केलंय. तर त्या ठिकाणी हे स्मारक बांधलेलं आहे. आणि सुरुवातीलाच मला एक म्हणायचंय की रघुवंशामध्ये कालिदासानं म्हटलंय की मी रघुच्या वंशाचं वर्णन आणि गुणगान करणार आहे, पण क्व सूर्य प्रभव वंश क्वच्या अल्पविषयामती, केवढा तो सूर्य वंश असा आणि माझी मती अल्प आहे. हे कालिदासानं म्हटलं तसं मी पण म्हणतेय की क्व सूर्य प्रतिभम काव्यम, कालिदासाचं सूर्य प्रतिभेसारखं काव्य आणि माझी अल्पविषयामती आहे, पण त्या अल्पमतीप्रमाणे मी हे स्मरण करणार आहे. या स्मारकामध्ये संपूर्ण मेघदूत कोरलेलं आहे आणि चौफेर फिरून आपण ते वाचू शकतो. मला एक तिथं वैयक्तिक आनंदाची गोष्ट अशी वाटली की त्यावेळेला माझ्याकडं, मी नुकतीच इंग्लंडला जाऊन आले होते आणि स्ट्रॅटफर्डची शेक्सपियरचं चित्र असलेली किचेन होती माझ्याकडं. त्यामुळं हातात शेक्सपियरचं चित्र खुद्द तिथून आणलेलं आणि समोर हा भारताचा शेक्सपियर म्हणावा असा कवी, त्याचं चित्र आणि काव्य, असा एक मला खूप आनंद झाला होता त्यावेळेला. आता भारतात स्मारक व्हावं यात काही विशेष नाही. शांघाय चीनमध्ये कालिदासाच्या पुतळ्याचं 2006 मध्ये अनावरण करण्यात आलं. तिथल्या बौद्ध मठामध्ये शाकुंतलाचं जुनं एक हस्तलिखित सापडलेलं होतं. आपल्याला माहितीये की भारताचा जगातल्या जवळजवळ सर्व त्या काळच्या संस्कृतींशी संबंध होता. चीनशी तर होताच होता. आपल्या अजंठा वेरूळ सारखी लेणी चीनमध्ये आहेत हेही आपल्याला माहिती असेल. आणि या सांस्कृतिक बाबतीत, म्हणजे राजकारण आपण बाजूला ठेवूया, चीनला भारताबद्दल आदर आणि प्रेम आहे. 80च्या दशकामध्ये चीनमध्ये शाकुंतलाचे अगदी रीतसर भारतीय पोशाख घालून असे सुंदर प्रयोग झालेले होते. आणि अर्थात भारताच्या आधी चीननं अयंगारांचा योगाचा स्टॅम्प काढलेला होता. तेव्हा चीननं कालिदासाचं कौतुक करणं हे सरळच, म्हणजे साधीच गोष्ट आहे. तर या महाकवी कालिदासाची जी महत्ता आहे, एका तासामध्ये काही जास्त वर्णन करता येणार नाहीये. त्यामुळं ह्याला आपण विहंगमावलोकन असंच म्हणायला हवं. एका विद्वानाला कोणी विचारलं त्याच्या उतार वयामध्ये की काय केलं बाबा आयुष्यात, तेव्हा तो म्हणाला, माघे मेघे गतम वयहा, माघ कवीची काव्य आणि मेघदूत याच्यामध्ये माझं आयुष्य गेलं. म्हणजे त्यानं निम्म आयुष्य तरी मेघदूताला दिलं. आणि आपण जरा धाडसच करतो आहोत माझ्या मते की एका तासात, पण ठीक आहे, निदान विहंगम अवलोकन तरी करू शकतो. आणि टागोरांनीच मला वाटतं म्हटलं होतं की मला जर कोणी निर्जन बेटावर सोडलं आणि एकच पुस्तक घेऊन जायला परवानगी दिली तर मी मेघदूत घेऊन जाईन. त्यांचं अतिशय प्रेम होतं कालिदासावर, माहितीच आहे आपल्याला. तेव्हा हा महाकवी आपल्या भारतीय राष्ट्रीय मानसाचा प्रतिनिधी म्हणावा लागेल. जसा इंग्लंडचा शेक्सपियर, जर्मनीचा गटे, तसा भारताचा कालिदास असंच म्हटलं पाहिजे. याच्या साहित्यामध्ये सर्व कलांचं दर्शन होतं. म्हणजे हा खरोखर एक व्युत्पन्न अशा प्रकारचा माणूस होऊन गेला असला पाहिजे.
काही चित्रकारांनी असं म्हटलंय की त्याच्या साहित्यातले चित्रांचे संदर्भ पाहिले की असं वाटतं याला जाण आहे चित्रकलेची. अनेक वेळा त्यानं ते संदर्भ दिलेत. ओळखीसाठी चित्रांचा वापर तो करतो. शिवाय संगीत या सर्व काव्यांच्या मध्ये रिदम आहे. अगदी आपण जर मेघदूत न वाचता गायला लागलो तर मंदम मंदम नुदती पवनः वगैरे केवढा ताल आहे त्याच्यामध्ये. आणि अर्थातच शिल्पकला, स्थापत्य या सगळ्यांचेही संदर्भ तो अगदी बरोबर देतो. म्हणजे शेक्सपियर प्रमाणेच हे होतंय. याला या सगळ्या गोष्टींची जाण असली पाहिजे. तो रोमॅन्टिक असं म्हटलं पाहिजे त्याला, कारण शृंगार रसामध्ये तो जास्त रमतो. पण तरी सुद्धा तो शिवपूजक आहे. म्हणजे स्त्रियांची वर्णन करताना तो नागर स्त्री आणि ग्राम स्त्री यांच्या विभ्रमामध्ये भेद करतो. एवढं त्याचं बारीक निरीक्षण आहे. आणि शिवपूजा तरीही तो करतो. म्हणजे शृंगारामध्ये तो वाहून जात नाही. सौंदर्यवादी तर तो आहेच, पण त्याचबरोबर त्या काळच्या आपल्या संस्कृतीमध्ये निसर्गाची, पर्यावरणाची जी सखोल जाणीव होती ती अर्थातच त्याच्यामध्ये दिसून येते. त्यानं मेघदूतामध्ये 11 नद्यांचे संदर्भ दिलेले आहेत आणि प्रत्येकीचं वर्णन वेगवेगळं आहे. म्हणजे ज्या छोट्या नद्या आहेत त्या जणू काही प्रेयसी आहेत आणि त्यांच्याशी छेडछाड कर असं या मेघाला म्हटलंय. पण गंगा, सरस्वती किंवा रेवा अशा भारदस्त गंभीर नद्या आल्यानंतर तो म्हणतो त्यांचं तीर्थ घे आणि पवित्र हो. तर अशा प्रकारची ही वर्णनं आहेत त्याची. आणि हा श्लोक तर अगदी प्रसिद्ध आहे की पूर्वी कवींची गणना करायला लागले आणि मग त्यांनी तर्जनी नव्हे करंगळी कालिदासासाठी उभी केली. आणि मग दुसरं बोट त्याच्यावर कुठला कवी घ्यावा तो काही सापडला नाही. आणि म्हणून हे जे दुसऱ्या बोटाचं नाव आहे करंगळी जवळच्या अनामिका ते सार्थ झालं असं म्हटलेलं आहे. आणि उपमा ही कालिदासानंच द्यावी अशा अनेक प्रकारे त्याची महत्ता सांगितली गेलेली आहे. अर्थात मला सुरुवातीलाच हे सांगितलं पाहिजे की संस्कृत साहित्य हा माझा अध्यापनाचा विषय नाही. इंग्रजी साहित्य हा माझा विषय आहे. पण संस्कृतचं आणि कालिदासाचं मला अतिशय प्रेम आहे. त्यामुळं मी काही नवीन संशोधन किंवा सिद्धांत या व्याख्यानात मांडणार नाहीये. माझी भूमिका जे ज्ञानेश्वरांनी वर्णन केलंय की शारदीय चंद्रकळे माझी अमृतकण कोवळे आणि ते वेचती चकोर तलगे मवाळपणे. हे जे शारदीय चंद्रकळेमध्ये असलेले अमृतकण चकोर जशा आसोशीनं ओढून घेतो, त्यांचा आस्वाद घेतो, तशा प्रकारे फक्त ज्ञानेश्वरांनी शारदीय म्हणजे शरद ऋतूतलं म्हटलंय. मी असं म्हणेन की शारदा देवीच्या प्रसादाचं हे जे चांदणं कालिदासाच्या साहित्यामध्ये पसरलेलं आहे ते मला चकोराप्रमाणे त्याचा आस्वाद घ्यायचा आणि त्यामध्ये मी आपणा सर्वांना सहभागी करून घेते. आणि सध्याच्या या लॉकडाऊनच्या काळामध्ये तर हे कालिदास, शेक्सपियर वगैरे म्हणजे इरावती कर्वेंनी म्हटलं होतं विठोबा हा माझा बॉयफ्रेंड आहे. तर मला वाटतं या लॉकडाऊनमध्ये आपल्याला सगळ्यांना हे कालिदास, शेक्सपियर, टेनिसन हे बॉयफ्रेंड असल्यासारखे आहेत. ते आपल्याला जगवतात असंच मला वाटतं. त्यामुळे त्यांच्याविषयीचा लळा वाढतो. दुसरं मला कालिदासाचं अप्रूप अशासाठी वाटतं की मी नालंदा पाहून आलेली आहे, म्हणजे तिथले अवशेष वगैरे. आणि एक वैयक्तिक गोष्ट सांगायची तर कधी कधी मला स्वप्न पडतं आणि त्यामध्ये ते नालंदाचं ग्रंथालय जळताना दिसतं. 6 महिने म्हणे जळत होतं. आणि मग माझं असं चिंतन, स्पेक्युलेशन असतं की काय काय जळलं असेल. आणि मग मला एक समाधान वाटतं की कालिदासाचे ग्रंथ त्यात जळले नाहीत. ही परमेश्वराची कृपा आहे. आणि म्हणून मग मला आणखी अपरूप वाटतं.
म्हणजे 1,500 वर्ष किमान होऊन गेली. आपल्या भारतीयांची, प्राचीन भारतीयांची इतिहास लेखनाविषयीची अनास्था प्रसिद्धच आहे. त्यामुळं कालिदासाचा काळ नेमका कुठला याविषयी वादविवाद आहेत. काही जणांच्या मते तो ख्रिस्तपूर्व 1ल्या-2ऱ्या शतकातला असेल, काही जणांच्या मध्ये 4थ्या-5व्या, अर्थात 5व्या शतकाच्या नंतर नाही एवढं निश्चित आहे. तर या काळामध्ये म्हणजे किमान 1,500 वर्षामध्ये काळाचा वेगवान प्रवाह, आक्रमणांच्या वावटळी या सगळ्यामध्ये परमेश्वरानं, अक्षरशः परमेश्वरानं म्हटलं पाहिजे, या महाकवीचं हे साहित्य जपून ठेवलं आणि आपल्या हातात ते आहे, हा आपला भाग्ययोग आहे असं म्हटलं पाहिजे. आणि याची जाणीव आपल्याला होती, पण ती विल्यम जोन्सनं ते शाकुंतल जेव्हा वाचलं संस्कृत शिकून, त्याचं भाषांतर केलं आणि मग गटे जर्मनीचा त्यानं ते वाचलं. तो तर आपल्याला माहिती आहे, शाळेत सुद्धा आपण वाचलेलं आहे की गटे शाकुंतल डोक्यावर घेऊन नाचला. तर अशा शाकुंतलाची 12 युरोपियन भाषामध्ये आजतागायत 46 भाषांतर उपलब्ध आहेत. उर्दूमध्ये सुद्धा एक प्रत उपलब्ध आहे. आणि या कालिदासाची कला भरताच्या नाट्यशास्त्रावर आधारित आहे. आपल्याला अभिमान वाटायला हरकत नाही की जगातला नाट्य, संगीत, नृत्य या विषयावरचं भरतमुनींचं नाट्यशास्त्र हे सर्वाधिक प्राचीन आहे आणि ते प्राचीन असून सुद्धा आधुनिक आहे असं म्हणायला हवं. आणि कालिदासानं त्या बरहुकूम आपली नाटकं रचलेली आपल्याला दिसतात. कालिदासानं नाटकाची व्याख्या मालविकाग्निमित्र मध्ये केलेली आहे. फार सुंदर रीतीनं त्यानं सांगितलंय की हा चाक्षुष यज्ञ आहे, डोळ्यांच्यासाठी यज्ञ. केवढी सुंदर उपमा आहे पहा. यज्ञ म्हटलंय. किंवा हे पुढचं जे वाक्य आहे ते आपल्या बालगंधर्व मध्ये कोरलेलं आहेच. नाट्यम भिन्न रुचेर जनस्य बहुधा एकम समाराधनम. तर हे 2 शब्द आपण बघायला पाहिजेत, यज्ञ आणि समाराधन. म्हणजे कलेकडं त्या काळातले लोक एक पवित्र गोष्ट म्हणून पाहत होते. आणि इथं मला ग्रीक संस्कृतीची पण आठवण होते की त्यांना सुद्धा नाट्य महोत्सव ही गांभीर्यानं घेण्याची गोष्ट वाटत होती. म्हणजे त्या 14,000च्या ग्रीक नाट्यगृहामध्ये दंगा करायला कुणालाही परवानगी नव्हती. त्यामध्ये अनेक सवलती दिल्या जात होत्या. नटांना तर खरं म्हणजे तो युद्धमान काळ होता तरी सुद्धा त्या नाटकात काम करायचं असेल तर सैन्यातून सवलत मिळत असे. आणि जगातल्या या सर्व कला देवळातून बाहेर पडलेल्या आहेत. म्हणजे धर्म, देवळं या सगळ्या गोष्टी आज बरेच जण निरुपयोगी समजतात. त्याचे पैलू अनेक आहेत, पण या कलांची साम्राज्य मात्र देवालयातनं निर्माण झाली, चर्चमधनं निर्माण झाली, हे सनातन सत्य. आणि म्हणून कालिदासानं या व्याख्यामध्ये दोन्ही शब्दामधून ते पावित्र्य वर्णन केलंय. इसवी सनापूर्वीचा काळ कालिदासाचा असावा असं मला सुद्धा वाटतं. कारण जसं युरोपमध्ये, इंग्लंडमध्ये अतिशय समृद्धीचा, भरभराटीचा काळ आला तेव्हा शेक्सपियर सारखे कलावंत निर्माण झाले. तसाच गुप्त काळ इसवी सनाच्या थोडा अलीकडं आणि पुढं, हा काळ भारतीय संस्कृतीतला सुवर्ण काळ होता. इतिहासामध्ये ते नमूद आहे. अशा काळामध्येच हा कालिदास निर्माण झालेला असला पाहिजे. त्याच्या संपूर्ण साहित्यामध्ये ज्या संस्कृतीचं दर्शन होतं ती वैभवशाली, ऐश्वर्यशाली आहे. मेघदूतामध्ये रत्न माणकांचे जे काही संदर्भ येतात ते खऱ्या वस्तूंच्या प्रमाणे येतात, नुसत्या उपमेसाठी येत नाहीत. तेव्हा तोच काळ असावा असं मला वाटतं. आणि त्याचबरोबर ही कला इतकी त्याची श्रेष्ठ आहे
की त्या गुप्त काळात राजशाहीच्या काळामधली ही कलाकृती आजच्या लोकशाहीच्या आणि विज्ञान तंत्रज्ञान युगात सुद्धा तितकीच लोकप्रिय आहे. आज आपण पाहिलंय बऱ्याच ठिकाणी कालिदासाचं स्मरण केलं गेलं. तर आपण प्रथमतः त्याच्या ठळक ज्या कलाकृती आहेत त्यांच्याकडे पाहू आणि नंतर मेघदूताकडे पाहू. मालविका आणि अग्निमित्र यांच्या प्रेमाची ही कथा, ही ज्याला आपण सॅलड डेज म्हणतो तसं या कलावंताच्या आयुष्यातल्या सॅलड डेज मधली असावी. तिच्यामध्ये फार श्रेष्ठ असं कलामूल्य वाटत नाही, पण अर्थात ही जी व्याख्या आहे नाटकाची ती त्यानं तिथं मांडलेली आहे. विक्रमोर्वशीय हे मात्र प्रगत अशा कलाकृतीचं उदाहरण म्हणावं लागेल. विक्रम, पुरुरवा आणि उर्वशी यांच्या प्रेमाची ही कथा ग्रीकांच्या प्रमाणे म्हणजे जगभरातच सर्व कलाकृतींना पुराण कथांचा आधार होता आणि विक्रम आणि उर्वशी यांच्या कथेलाही पुराण कथेचा आधार आहे. उर्वशी ही इंद्राच्या दरबारातली अप्सरा आणि विक्रमादित्य म्हणा, पुरुरवा पराक्रमामुळे त्याला विक्रम म्हटलेलं होतं. तर त्यांच्या अगदी सखोल प्रेमाची कथा मग इंद्रानं उर्वशीला स्वर्गातून खाली पाठवणं वगैरे वगैरे गोष्टी सांगितलेल्या आहेत या नाटकामध्ये. अभिज्ञान शाकुंतलम बद्दल बोलायला एक व्याख्यान माला पाहिजे. एका व्याख्यानात काही शक्य नाहीये, पण त्याचं फक्त वैशिष्ट्य आपण पाहूया. संपूर्ण जगात उच्च स्थान असलेली जागतिक साहित्यात अशी ही कलाकृती, याच्यावर अनेक चित्र आपल्याला म्युझियम्समध्ये पाहायला मिळतील, रवी वर्म्यापासून इतरांनी काढलेली. आणि हा श्लोक माहितीच असेल, काव्येषु नाटकम रम्यम, आणि त्यामध्ये रम्य शाकुंतल आणि त्यात चौथा अंक आणि त्या चौथा अंकामधला 4 ओळींचा श्लोक किंवा 4 श्लोक चतुष्टय. ते श्लोक काय आहेत तर शकुंतलेची पाठवणी करताना कण्वानी जे हृद्य आणि गंभीर अशा प्रकारचं वक्तव्य केलंय. कुलवतीची काय कर्तव्य आहेत, ती कशी सौम्य भाषेत सांगितली आहेत, हे सर्व तिथं दिसून येतं. आता 1500 वर्षापूर्वीच्या या कवीबद्दल नेहमीप्रमाणे ऐतिहासिक किंवा त्याच्या जीवनाबद्दल काहीही माहिती नाही आपल्याला. मग अशा वेळेला अनेक कलावंत, समीक्षक वगैरे आपल्या कल्पनांचे पतंग आकाशात उडवत असतात. त्यातला एक पतंग आहे हिंदीमध्ये आषाढ का एक दिन, हे मोहन राकेश यांचं नाटक खूप गाजलेलं आहे आणि लोकप्रिय आहे. त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलंय की हा कालिदास मल्लिकेला तिच्या गावामध्येच सोडतो आणि मग राजविलासामध्ये रमतो. तिथं लोकप्रिय झाल्यानंतर, यश मिळाल्यानंतर मग एका आषाढातल्या दिवशी येतो आणि त्यावेळेला मल्लिका दुरावलेली असते वगैरे. तर मला हे ओढून ताणून केलेलं वाटतं. असं नकारात्मकच का गृहीत धरलंय मोहन राकेश यांनी ते काय मला समजत नाही. आपल्याला जर काहीच माहिती नाहीये तर मग सकारात्मक सुद्धा आपण लिहू शकतो. काही असो, ते एक नाटक आहे. आणि दुसरी एक कथा आहे, ती जरी दंतकथा असली तरी इट मेक्स सम सेन्स, थोडा अर्थ आहे त्याच्यामध्ये, म्हणजे काहीतरी संगती तरी आहे. तर बहुधा असामान्य प्रतिभेच्या माणसांच्या बद्दल सामान्य माणसांना असं वाटतं, असं कसं काय, ही एवढी प्रतिभा या ठिकाणी कशी काय, आम्ही नाही कधी असं पाहिलं, आम्हाला कधी मिळत नाही, असं असतं का काय कुणास ठाऊक. पण म्हणे कालिदास हा सुरुवातीला अगदी मठ्ठ माणूस होता आणि विद्योत्तमा नावाची एक राजकन्या होती, ती फार गर्विष्ठ होती. मग म्हणे तिच्या दरबारातल्या लोकांनी असं ठरवलं की हिची खोड मोडली पाहिजे आणि म्हणून त्यांनी या मठ्ठ कालिदासाला तिच्या पुढे उभं केलं आणि सांगितलं, हा विद्वान आहे,
आणि काहीतरी लांडीलबाडी करून त्याची विद्वत्ता तिला दर्शवली आणि त्यांचा विवाह झाला. आणि मग त्या विद्योत्तमेनं त्याला विचारलं, काय अस्ति कश्चित वाग्विलासा, काही आहे का तुझ्याकडं, तू विद्वान आहेस असं सांगितलंय मला. तेव्हा तो अर्थातच म्हणतो की नाही, तशी काही विद्वत्ता नाही माझ्याकडं. मग ती त्याला सांगते की तू जा आता इथून, जर काही वाग्विलास प्राप्त झाला, विद्या प्राप्त झाली तरच परत ये, नाहीतर येऊ नको. आणि मग तो गेला बिचारा. आणि मग असं म्हणतात की त्यानं सरस्वतीची उपासना केली, म्हणजे काय शिक्षण घेतलं असेल त्यानं, असंही असू शकेल. आणि मग ते करून तो तिच्याकडे आला आणि पुन्हा तिनं जर हा प्रश्न विचारला, अस्ति कश्चित वाग्विलासः, त्यावेळेला त्यानं तिच्या प्रश्नातल्या 3 शब्दांना त्यांनी आरंभ होणारी अशी 3 कलाकृती तिच्या पुढे ठेवल्या. पहिला शब्द अस्ति. अस्ति हा शब्द कुमार संभव या महाकाव्याचा पहिला शब्द आहे की अस्ति उत्तरस्याम दिशी, उत्तर दिशेला हिमालय नावाचा पर्वत राजा आहे, तो देवतात्मा आहे. आपण मानतो की तो तिथं देवतांचं निवासस्थान आहे, किंबहुना त्याच्या खाली पायथ्याशी असलेल्या सुद्धा नगरांना, ऋषिकेश, हरिद्वारला वगैरे आपण देवभूमी म्हणतो. आणि अतिशय सुंदर अशी उपमा त्यानं दिली आहे की हा हिमालय कसा आहे, उंच आहे आणि पृथ्वीचा मोजमापासाठी मानदंड म्हणून तो वापरला जाऊ शकतो, एवढी त्याची उंची आहे. आणि त्यानं पूर्व आणि अपर असे 2 समुद्र विभागले आहेत. अर्थात हा साधा शालेय भूगोल आहे. तो मांडून त्यानं कुमार संभवाची सुरुवात केली. हे काव्य त्यानं त्या पत्नी पुढे ठेवलं. त्या कुमार संभवाचा विषय आपल्याला माहितीच असेल. कुमार म्हणजे कार्तिकेय. त्याच्या जन्मासाठी देवतांनी प्रयत्न केले. त्यांना सांगितलं तो कशासाठी जन्मायला हवा होता, तर तारकासुराचा वध करण्यासाठी. आणि त्यासाठी असं सांगितलं होतं की शिव आणि पार्वती यांचा विवाह झाल्यावर त्यांना जे पुत्ररत्न होईल त्याच्याकडून याचा वध होऊ शकेल, तर मग शिव आणि पार्वती यांचा विवाह व्हायला पाहिजे. तो अर्थात होत नव्हता, कारण शिव तपस्येमध्ये होता. शिवाय त्याची आधीची पत्नी जी सती, तिच्या शोकामध्ये तो मग्न होता. पण मग तो शोक बाजूला करून शिव पार्वतीचं मिलन कसं झालं, कुमाराचा जन्म कसा झाला, ही सगळी कथा कुमार संभव. दुसरा शब्द कश्चित. आणि ते कश्चित हे मेघदूत काव्याचं पहिलं शब्दरत्न आहे की कोणी एक, कश्चित कांता विरह गुरुणा सर्व अधिकारात प्रमत्तः शापेन अस्तंगमित महिमा वर्षभोग्येण भर्तुः. यक्षाविषयी सांगितलंय. एक यक्ष, त्याला भर्तुः शापेन, त्याचा धनी जो कुबेर त्यानं शाप दिला. कशामुळं? स्वाधिकारात प्रमत्त झाला होता तो, काहीतरी उर्मटपणा त्यानं केला असेल. अर्थात प्रत्येक वेळी समीक्षक म्हटल्याप्रमाणे कल्पना लढवत असतात. त्यांनी बऱ्याच कल्पना लढवल्यात की कशामुळं कुबेर रागवला. आपण त्यात न जाता एवढं पाहूया की काहीतरी चूक झाल्यामुळं कुबेरानं शाप दिला आणि त्याला रामगिर्याश्रमेशू तिकडं पाठवलं. सुदैव एवढंच की तिथं स्निग्ध छाया असलेले वृक्ष होते आणि मुख्य जनकतनयेच्या स्नानानं पवित्र झालेलं पाणी तिथं होतं. अशा त्या रामगिरी, म्हणजे आजचा रामटेक म्हणतात त्याला, तिथं तो आला. आणि इथला हा शब्दही लक्षात ठेवायचा, अस्तंगमित महिमा. तर हा शब्द मला आधीच्या वाचनात सुद्धा जाणवला नव्हता, पण क्लासिक्स जे असतात ती आपण पुन्हा पुन्हा वाचायला लागलं की त्याच्यातून नवे नवे शब्दांचे
अर्थ आणि त्यांच्या छटा आपल्याला सापडतात. म्हणजे मला म्हणायचंय की या महाकवींच्या रचना या विटांच्या भिंतीसारख्या नसतात, दगडी चिऱ्यांच्या भिंतीसारख्या असतात. त्यामुळे त्यात कृत्रिमपणा नसतो किंवा मेकॅनिकल असा भाग नसतो. दगडाच्या चिऱ्यांचे आकार वेगवेगळे असतात. एक काढला समजा, त्यातला वीट एक काढली तर दुसरी त्याच आकाराची मिळते, बसवता येते. हा चिरा काढला तर कदाचित भिंत कोसळेल किंवा त्या जागी दुसरा दगड बसवायला फार परिश्रम करावे लागतील. अशा रचना या सर्व कवींच्या, म्हणजे कालिदास हा व्यास आणि वाल्मिकींच्या नंतरचं स्थान कालिदासाचं आहे. तर या महाकवीचा प्रत्येक शब्द विचारपूर्वकच असतो. उगीच कुठंतरी शब्द घातलाय म्हणजे मात्रा जुळवण्यासाठी कधीच तो वापरत नाही. तर अस्तंगमित महिमा असल्यामुळं पुढचं हे रिक्वेस्ट करणं, याचना करणं घडलंय. हा त्या शब्दाचा महिमा आहे, अस्तंगमित महिमा. त्या कुबेरानं शाप दिला आणि त्याचा सगळा महिमा अर्थातच गेला आणि त्याला त्या रामगिरी आश्रमामध्ये हद्दपार केलं. तेव्हा कश्चित शब्दानं सुरू होणारं काव्य कालिदासानं आपल्या पत्नी पुढे ठेवलं. आणि तिसरं वाघ या शब्दानं सुरू होणारं महाकाव्य रघुवंश. आणि श्रीरामाचा म्हणजे रघु हा पूर्वज, त्या वंशाची कथा सांगणारं हे महान महाकाव्य. म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यानं सुरुवातीला या श्लोकानंतर म्हटलंय की हा कुठं सूर्यप्रभव वंश, कुठं माझी मती. त्यानं पुढं म्हटलंय की उडुपेन तीर्णम इच्छामी, मी ते एक नाव छोटीशी घेतली आहे, उडुप तराफा, आणि तो घेऊन मी समुद्र ओलांडायचा प्रयत्न करतो का काय असं मला वाटतंय. अशा प्रकारे त्यानं विनम्रता प्रकट केली आहे. आणि ही पहिलीच प्रतिमा किती संपृक्त आहे पहा, की वाणी आणि अर्थ हे नुसते कॉम्बिनेशन म्हणत नाहीये, तो एकत्र आलेत पण म्हणत नाही. संपृक्त सारखा शब्द दुसऱ्या कुठल्या कवीला सुचलाच नसता. वाणी शिवाय अर्थ अपंग आहे, येतच नाही पुढं. आणि अर्थाशिवाय वाणी ही निरर्थक आहे. आणि वाणी आणि अर्थ हे एकमेकामध्ये संपृक्त झालेले आहेत. कशासाठी? वाणीच्या अर्थाचं प्रतिपादन व्हावं, विकास व्हावा अर्थाचा, म्हणून ते एकत्र झालेले आहेत. तशा प्रकारे हे पार्वती आणि परमेश्वर एकत्र आलेले आहेत. अशा त्या जगाच्या पितरांना मी वंदन करतो. या प्रतिमेवर खरं म्हणजे खूपच बोलण्यासारखं आहे, पण आपल्याला वेळ नाहीये. ज्या महाकाव्याची सुरुवात इतक्या संपृक्त प्रतिमेनं होते, ते काव्य पुढे काय असेल आपण कल्पना करू शकतो. तेव्हा या 3 शब्दांनी सुरू होणारी 3 काव्य त्यानं तिच्या पुढे ठेवली आणि मग सर्व काही व्यवस्थित झालं असं म्हणतात.